तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या। देव इच्छिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे। तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या। काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी। तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या। तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघनाम त्रिवेणीचा। तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या। नमो तया माता पित्याचे पालन, पित्याचे पालन। नमो तया माता जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। घ्यावी घ्यावी माझी सेवा, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ। तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या। अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू, अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ, विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये वैकुंठवासी परमश्रद्धेय श्री शरणाप्पांना बोधने अर्थात अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व बोधने परिवाराच्या वतीनं आयोजित असणारा हा
चतुर्थ दिवशीय हरिनाम उत्सव आणि या उत्सवातील आजची ही सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे। त्यानिमित्तानं तुकोबारायांच्या गाथेतील 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्यराग्र शिक्षित तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराया संतांच्या पावित्र्याची महिमा या अभंगाच्या द्वारा सांगतायत। महाराज सांगतात, पवित्र तो देह, संतांचा देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवंत, त्यांची वाणी पुण्यवान आहे। कोणाचा देह पवित्र आहे आणि कोणाची वाणी पुण्यवंत आहे? महाराज सांगतात, जो वदे अच्युत सर्व काळ, जे अखंड सर्व काळ अच्युत अशा या भगवंताचं स्मरण करतात, अच्युत स्थितीत अच्युताचं चिंतन ज्यांचं चाललेलं आहे, म्हणजे सर्व काळ एकही क्षण व्यर्थ न घालता ज्यांचं अखंड भगवत चिंतन चाललेलं आहे, त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवंत आहे। पण महाराज तुकोबाराय सांगतात, ते नुसतं त्यांचा देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवान आहे असं नाही, तर अशा महापुरुषांचं चिंतन स्मरण जर आपण करायला लागलो तर त्यांच्या चिंतन स्मरणाचा परिणाम असा, तयाच्या चिंतने तरतील दोषे। महाराज सांगतात, त्या संतांचं स्मरण चिंतन जर आपण केलं तर आपल्या जीवनातल्या दोषाचा सुद्धा नाश होतो। तर जळतील राशी पातकांच्या, महाराज सांगतात, पातकांच्या राशीच्या राशी संपवण्याचं सामर्थ्य संतांच्या स्मरणात आहे। आज सकाळी आपण त्याचं श्रवण केलेलं आहे। पुण्यवंत व्हावे, त्याच्यात तुका म्हणे, पापे तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या। संतांचं स्मरण, संतांचं नामस्मरण आपल्या जीवनातल्या पापाचा नाश करायला समर्थ आहे। ते संत स्वतः पवित्र आहेत, त्यांच्या चिंतनानं तुम्हा आम्हाला पवित्र करतात, अशी या संतांची पावित्र्याची महिमा आहे। एवढंच नाही तर देव येच्छे रज चरणाची माती, त्या संतांच्या चरणरजाची माती, चरणरजाची अपेक्षा देवतांना सुद्धा आहे। म्हणून तर धावत चालती मागे मागे, म्हणून संतांच्या मागं मागं देवाचं चालणं आहे। काही वेळेला देव संतांच्या भक्ताच्या पुढं आहे तर काही वेळेला मागं आहे। संकट आलं की पुढं आहे की नाही? संकटाच्या वेळेला परमात्मा पुढं आहे। आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे, या अर्थानं परमात्मा काही वेळेला भक्ताच्या पुढं आहे आणि भक्ताच्या पोषणाचा विषय आला की भक्ताच्या मागं आहे। मागं राहून भक्ताचं पोषण करतो आणि पुढं राहून भक्ताला संकटापासून रक्षण करतो। म्हणून देव उभा मागे पुढे, मागं पुढं परमात्मा उभा राहतो। आता जसं पुढं उभा राहून संकट आपल्यावर घेतो आणि भक्ताचं संरक्षण करतो, तसंच मागं राहून पोषण करतो आणि मागं राहून भक्ताच्या संतांच्या चरणरजाची अपेक्षा करतो। नाम्याचे पाठी चाले केशीराज, लागावया रज चरणीचे। महाराज सांगतात, नामदेवरायाच्या चरणाची धूळ लागावी म्हणून भक्त पुढं चालला की मागं मागं देव चालतो, त्याच्या पायानं माती उडेल आणि ती माती आपल्याला लागावी। देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे। लेबर अजून काय या परमात्म्याचं महिमान, आपलं संतांचं महिमान तुकोबाराय सांगतात, का येत्या उरली वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी। आता अशा महात्म्यांच्या जीवनामध्ये आता काय वेगळीक राहिली हो? देवभक्तामध्ये आता कसलीही वेगळीक राहिली नाही। ज्यांनी देवाला कंठामध्ये धारण केलेलं आहे अशा भक्तांच्या जीवनामध्ये देवामध्ये कसलाही भेद राहिला नाही। म्हणून तुका म्हणे, देव भक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा। महाराज सांगतात,
देवभक्त आणि नामाचा संगम त्या भक्ताच्या जीवनामध्ये आहे. देवभक्ताचा संगम, इथं दोन अर्थ होतात बरं का. तुका म्हणे देवभक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा, म्हणजे देवभक्त आणि नाम यांचं ऐक्य त्या भक्ताच्या जीवनात आहे. भक्त आता कसं आहे, कुठंही त्रिवेणी संगम असला, दिसताना दोन दिसतात आणि असतात तीन. आपण इलाहाबादला जर गेलो प्रयागराजला, तिथं गंगा यमुना प्रत्यक्ष आहेत आणि सरस्वती गुप्त आहे. तसं भक्ताच्या जीवनात भक्त आणि नाम हे प्रत्यक्ष आहेत आणि देव हा गुप्त आहे. त्रिवेणी, आता इथं वेणीच शब्द आहे ना, केसात जी वेणी घालतो, वेणीचे केसाचे पदर किती असतात? 3. पण विणल्यानंतर दिसतात किती? हा नियमच आहे. जिथं त्रिवेणी संगम आहे तिथं 2 प्रत्यक्ष आहेत आणि 1 अप्रत्यक्ष आहे. तसं भक्ताच्या जीवनातलं नाम आणि भक्त हा प्रत्यक्ष दिसणारा आहे आणि अंतरंग रूपानं परमात्म्याशी तो एकरूप झालेला आहे. असा त्रिवेणी संगम त्या भक्ताच्या जीवनात आहे. तुका म्हणे देवभक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा, हा एक अर्थ. आणि आता कसं आहे, देवभक्ताचा संगम झाला की पुढं एकच प्रवाह पुढं चालतो. जरी 2 नद्याचा संगम झाला तरी पुढं जेव्हा नदी निघते तेव्हा 2 निघत नाहीत ना. तसं देवभक्ताचा एकत्रित संगम झाल्यावर पुढं काय प्रवाह झाला? महाराज म्हणतात नाम, भक्तीचा प्रवाह, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा प्रवाह पुढं आहे. तेथे ओघनाम त्रिवेणीचा, प्रेम चालीला प्रवाहो, नाम ओघ लवला हो. या अर्थाने देवभक्ताचा संगम झाला, गंगा यमुनेचा सरस्वतीचा संगम झाला की पुढं गंगा सुरू झाली, असं आहे ना. तसं देवभक्त नामाचा संगम झाला आणि पुढं ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा प्रवाह सुरू झाला. तेथे ओघनाम त्रिवेणीचा. आणि असं नाम ज्यांच्या कंठामध्ये आहे, ज्यांनी इतकं नाम घेतलेलं आहे की सर्व काळ नामचिंतन केलेलं आहे, त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाचा पुण्यवंत आहे, असं महाराज या अभंगद्वारा सांगतायत. वास्तविक पाहता आज अभंग योग्याची संपदा, त्याग आणि शांती घ्यावा असा विचार होता. उभय लोकी कीर्ती सोहळा मान, मला वाटतं सगळ्यापर्यंत हा निरोपही पोचला होता. परंतु ऐन वेळेला काही बदल घडतातच. काही वेळेला बदल घडणं अपेक्षितही आहे. मला जरा शेवटचे 2 चरण अजूनही कन्फ्यूज होऊ लागले. 3रं आणि 4थं चरण जरा पाठ व्हायला हे झालं, जरा वयामानानं होते. आता काय सकाळपासून म्हणजे पाठ करावं म्हणत होतो, पण तसा काही हे झालं नाही. आळस, दुसरं काही नाही. देवाची कृपा एवढी आहे की 2-4 वेळेला वाचल्यावर पाठ होतं आहे, परंतु आळस जास्त झाला जरा अंगात. त्याच्यामुळं 3रं आणि 4थं चरण जरा तसं म्हटलं तर म्हणायला येईल, पण कीर्तनकाराचंच पक्क नसल्यावर कसं तसं करणं योग्य नाही. बघून म्हणलं तर आपल्या संप्रदायात ती पद्धत नाही. म्हणून मग ऐन वेळेला कार्यक्रमात जरा बदल झालेला आहे. आणि हा अभंग आता मग दुसरा कोणता घ्यावा, तर म्हणलं मग आता वाणी पुण्यवंत घ्यावा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. त्यामुळे म्हणजे आता कसं आहे, ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण तेही आता टाळात बी बघितलं तर बकळ, ज्यांच्या खांद्यावर खऱ्या अर्थानं जरा धुरा आहे तेही श्रवणालाही. म्हणून मग वाणी पुण्यवंत, दुसरं काही नाही. योग विनोदाचा भाग आहे, पण वास्तवात काहीतरी अण्णांनी सुद्धा जीवनामध्ये खूप नामचिंतन केलेलं आहे आणि त्या संबंधानं थोडासा विचार करता यावा या दृष्टीनं हा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. अगदी अल्पस्वल्प वेळेत, तसं अल्पस्वल्प वेळेत बी म्हणता येणार नाही, कारण जरी कीर्तन लवकर संपलं, पाऊसच एवढा आहे की कुणाला काही जाता येणार नाही गाड्या. मग उगा लवकर संपून गपाट्या मारीत बसण्यापेक्षा चलो द्या, किती वेळ चालायचा आहे तेवढा. ते पूर्वी एक म्हण होती, शिजगदाळ होतं का नाही, शिजगदाळ शिमग्यापर्यंत, आंथरलो घोंगडं पाडव्यापर्यंत. म्हणजे डाळ शिजायला लई वेळ आहे, तर आमचा बसायला बी भरपूर वेळ आहे. तसं पाऊस किती वेळ का चालना. आपण सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तशी सेवा
प्रभूचरणी समर्पित करणार आहोत. तुकोबरायांचा त्या निमित्तानं अभंग सेवेकरिता निवडलेला. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करू अभंगाकडे येऊ. विठोबा पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. जगद्गुरु तुकोबरायांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे. वास्तविक पाहता ज्यांचं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी साजरं करतो आहोत ते पुण्यस्मरण म्हणजे अण्णांचं पुण्यस्मरण आहे. ज्यांनी जीवनभर सर्व संतांची वैष्णवाची वारकऱ्याची सेवा केली आणि जीवनामध्ये जेव्हा जेव्हा सलगऱ्याचा प्रसंग असायचा तेव्हा चोपदार म्हणून अण्णा असायचे. आणि अशा पद्धतीनं अशा एका भगवत भक्ताचं पुण्यस्मरण या ठिकाणी होतं आहे. वास्तविक पाहता अण्णाचं तर म्हणजे अण्णाची तर सेवा होतीच होती यात संशय नाही. पण अण्णांच्या समोर किती पिढ्या परमार्थात आहेत बघा. अण्णा स्वतः मारुती बाबाच्या सेवेत, त्यानंतर ज्ञानूनही बालपणामध्ये मारुती बाबांची थोडीशी सेवा केलेली. आणि आता ज्ञानूचे दोन्हीही मुलं त्यांच्या वयाच्या आणि न शिकलेल्या मानानं मृदंग खूप सुंदर वाजवतात. हरिपाठ कडेला घेऊन चाललेत आणि वाटतंय कीर्तनसुद्धा. तर म्हणजे परमार्थाचा हा आशीर्वाद खऱ्या अर्थानं या घराला आहे. आणि एवढा दिव्य उत्सव खरं तर मोठ्या मोठ्या बलाढ्य लोकांनासुद्धा हे आयोजन करणं जे सहजासहजी शक्य नाही ते आयोजन ज्ञानूनं केलं आहे म्हणजे हे जरा विशेषच आहे. सगळ्यांनी तोंडात बोट घालायसारखं की एवढं मोठं आयोजन एका फक्त व्यक्तीकडून व्हावं आणि तेही इतक्या सामान्य की ज्याला बघायला गेलं तर शेतात शेत नाही. म्हणजे जितकं अपेक्षित आहे तशी कुठली गोष्ट नाही, कुठलं हे नाही. पण मला वाटतंय रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडोनी तिष्ठती अण्णांनी जे आयुष्यभर केलेलं भजन आहे नामस्मरण आहे त्याचा हा परिणाम आहे. आता 2 टायमात कीर्तनं होती आणि नेमका पेरणीचा हा कालावधी. शेतकऱ्याचा नियम असा आहे की मडे झाकून या करीती पेरणी कुणबी याची वाणी लवला हो. ज्ञानोबराय सांगतात घरात मेलं तरी माणसं पेरणी सोडत नाही. आता सकाळच्या कीर्तनाला कशी माणसं येतील बाबा असं जरा ताण आलता सगळ्याला. पण अण्णा म्हणले माझा कार्यक्रम सोडून आणि तुम्ही पेरणी कसं करता बघू म्हणले. पाऊस सुरू झाला, तशी पावसाची गरजही होती आणि भगवंतानी ही केलेली खऱ्या अर्थानं लीला आहे. देवाची लीला आहे की अण्णाचा कार्यक्रम पूर्णत्वाला ज्ञान मग भजन करी पेरण्या करीत बस आहे की नाही. त्याच्यामुळं ही भगवंताचीच एक प्रकारची लीला आहे. आता आज ऊन पडल्यामुळं उद्या पेरणार होते सगळे. आणि श्री गुरु चंद्रशेखर बाबा उद्या येत आहेत, काळसिद्धेश्वर स्वामीजी येत आहेत, संदीपान बाबा येत आहेत, दिवेगावकर बाबा येत आहेत, विठ्ठलदादा येत आहेत, गहिनीनाथ बाबा येत आहेत. ही सगळी मंडळी उद्या येणार इथं. आणि आपण जर टिपणी घेऊन शेतात राहिलो तर कसं. मग देवानी म्हणले थांबा अजून एकदा मी लीला दाखवतो. आणि म्हणून ही आज आलाय बरं का. ही काय आपली अव्यवस्था करावी म्हणून आलेला पाऊस नाही, तर आपल्या उत्सवाला अजून तेज निर्माण व्हावं या दृष्टीनं आलेला हा पाऊस आहे. एका अर्थानं हे देवाचंच आगमन आहे, देवाच्या अनुकूल कृपेचंच हे प्रत्यक्ष दर्शन आहे. आणि असा हा उत्सव या ठिकाणी होतो आहे. खूप मोठ्या आवडीनं संत सेवा सर्व परिवार तर सेवेत आहेच आहे यात संशय नाही. पण तुम्हा आम्हाला सुद्धा ही भगवत सेवा घडावी, भजन घडावं या दृष्टीनं केलेलं हे आयोजन. आणि मला तर वाटतंय हा जो कालावधी आहे की नाही अण्णांनी सुद्धा विचारपूर्वक निवडलेला निघायचा. कारण या वेळेत कुण्याही महाराजाला फोन करा हो येतोच म्हणणार. कारण वैशाख अमावस्या म्हणजे डेडलाईन. सगळी कार्यक्रम संपायचा कालावधी म्हणजे वैशाख अमावस्या. वैशाख अमावस्या झाली की पुन्हा कार्यक्रम नाही. पण तसं नाही बरं का. सगळ्यांचं अन्नावर आणि ज्ञानावर असलेलं प्रेम म्हणून ही सगळी इथं उपस्थित आहे. यांना कार्यक्रम नाहीत म्हणून नव्हे. तर किती सगळी महाराष्ट्रातली
आता दिग्गज मंडळींनी आणून सगळ्याची नावं घेईल आता शेवटी. म्हणजे काय होईल, माझ्याकडून घेता घेता एखादं राहिलं तर अवघडपणा. त्यामुळं सर्वच इथं जमलेली जी भगवत भक्त महाराज मंडळी, कलाकार तर खूप आहेत, त्याला काय कमी आहे का कलाकाराला? कलाकाराची काहीच कमी नाही, परंतु भगवत भक्त भेटणं कठीण आहे. परी हरिप्रियांची भेटी नातुडे हे दुर्लभ गाढे मनुष्य. कलाकारांची भेटी नातुडे हे प्रमाण कुठंच नाही की नाही. योमद भक्तस समे प्रिय, हे जे भगवंताची वचनं आहेत की नाही, किंवा भागवतामध्ये जे भगवंतांनी सांगितलं, मला प्रिय असलेले भक्त दुर्लभ आहेत. आणि असे भगवत भक्त इथं सगळे गोळा झालेले आहेत. उद्या तर संत सभाच आहे खऱ्या अर्थानं. उद्या किती संत आपल्या सलगरा नगरीत पाय लावणार आहेत. खरं तर उद्याच्या दिवसाचा कार्यक्रम म्हणजे एकट्या बोधने परिवाराचा नाहीच, समग्र सलगरावासियांचं भाग्य उदयाचा तो दिवस आहे उद्याचा. एवढे संत निमित्त भगवंतांनी ज्ञानूला केलेला ही गोष्ट वेगळी आहे. परंतु सगळ्या, आता तुम्ही सगळे जे घरी जाणार आहेत की नाही, उद्या येताना सगळ्याला हा निरोप द्या. उद्या सर्वांनी येताना प्रत्येकाने आपली माणसं सोबत घेऊन यायचं. कारण हा वैयक्तिक कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला म्हटलं नाही जावं कसं, हा भागच नाही. तो का म्हणे जवळी न पाचारिता जावे. जाऊ द्या, आत्तापर्यंत आजच्या कीर्तनापर्यंत सगळे आपल्यातले कीर्तनकार होते, पण उद्या जे येणार आहेत ते सगळे संत महापुरुष येणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी दर्शनासाठी बहुसंख्येनं यायचं आहे. कारण हा खूप मोठा संत मेळा उद्या, संत सभाचा एक प्रकारानं. जसं पंढरपूर क्षेत्रामधलं वर्णन करताना नाथ महाराज वर्णन करतात, वाळवंटी संत सभा सभा आहे की नाही. वाळवंटात संत सभा आहे म्हणे. सखी पुसे सखी एसी, योगे झाले 28, उभा ऐकिला संता मुखे, कटावरी कर. हां काय, उभा विटेवर कटावरी कर, वाळवंटे संत सभा सभा, देव का हो विटेवरी उभा उभा. नाथ महाराज सांगतात की नाही संत सभा, तसं उद्या संत सभाच आहे. तसं तर सलगऱ्याला संत सभेचं कोडं नाही, अखंड संतांचा सहवास सलगऱ्याला लाभलेला आहे. यातही आणि एक विशेष आहे, एवढा संत सहवास लाभला आणि तो पचला, हे आपल्या गावचं वैशिष्ट्य जरा बरं का. संत सहवास पचणंही फार कठीण आहे. नाही तर संतांचा अति सहवास झाला की संतांचं महिमान राहत नाही. पण सलगऱ्यात ती दृष्टी महापुरुषांच्या अखंड संगतीमुळे राहिलेली आहे. आणि उद्या संत महात्मे येत आहेत, इतका भव्य दिव्य उत्सव होतोय. सगळी आपली कामं धंदे सगळं बाजूला राहू द्या उद्याचा दिवस, पण सगळ्यांनी या. कोणाचं जपतपाचा नियम असेल तर तोही बाजूला ठेवा. कोणाचा व्यवहार व्यापार नोकरी रोजगार अमुक तमुक सगळं होईल परवा दिवशी, पण संतांचं एकत्रित दर्शन परवा होणार नाही, ते उद्याच होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावं. असो, अण्णांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सगळे एकत्रित येत आहेत. त्यांनी आयुष्यभर केलेलं पुण्य उभं राहिलेलं आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. काल माऊली सांगत होते कीर्तनामध्ये की पुण्यतिथी कशाला म्हणावं, ज्याने जीवनामध्ये एकही दिवस असा घातला नाही की ज्या दिवशी पुण्य केलं नाही. अशा पुण्यात्म्यानं ज्या तिथीला देह ठेवला त्याला पुण्यतिथी म्हणावं. आणि अशी पुण्यतिथी पुढं मुलांनी केली पाहिजे. ज्ञानोबराय नैमित्तिक कर्मामध्ये वर्णन करताना सांगतात, माता पितर मरणे अंकित जे दिवस, त्या दिवशी पुण्यस्मरण करावं. आणि तोच भाव डोळ्यापुढं ठेवून हा उत्सव आहे. हा कृतज्ञता उत्सव आहे. अण्णांनी केलेल्या संत सेवेचं हे प्रत्यक्ष दर्शन आहे. त्यांनी दिलेल्या प्रेमाचं हे दर्शन आहे. आता त्यांचं प्रेम देण्याची पद्धत वेगळी होती. ते या हो का हो असं म्हणून प्रेम नव्हतं, ही रे जा रे. पण याच्यातलंही त्यांचं जे प्रेम होतं अगदी मोकळं मन. मोकळं म्हणजे मोकळंच. किती मोकळीक असावी हो. आम्ही एक 7-8 वर्षापूर्वी आप्पांच्या शेतामध्ये उगा आपलं पोहायला गेलो होतो. पोहायला गेलो तिथं कोणी हलकी आणली कोणास ठाऊक, हलकीवाला आला. हां
पाखरं राखायला तिथे एक हलकी होती. आणि साहेब म्हणले, अण्णा आपुले मरण पहिले मी डोळ्यात, तो झाला 16 अनुपम्य साजरा करायचा का? अण्णा म्हणले करायचा. अण्णा माग हलकी पुढं, आणि वाजवायला कोण? आता सलगऱ्यात कोण वाजवणार आहे दुसरं? वाजवायला ज्ञानू. पण इतकी सहजता, माणसं मर हा बोलून सहाती. ज्ञानोबराय म्हणतात, लोकांना मर हा शब्द सहन होत नाही, पण आपली अंतयात्रा मी माझ्या डोळ्यानं पाहतोय हे कौतुक आणि हास्य कल्लोळ करत करत अण्णा मागं चाललेले ना आम्ही सगळे पुढं चालायले. सांगण्याचा अर्थ काय? इतकी सहज स्थिती जीवनाची, ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. हे जसं तुकोबाराय म्हणतायत, असं अण्णांचं सरळ स्वभाव. साहेब एक दिवस सांगत होते कीर्तनात, गेल्या वर्षी म्हणजे अण्णा हे व्हायच्या आधी एक मला वाटतं 2-4 महिनेच, बरोबर ना, विठ्ठल मंदिरात कीर्तन. तिथं काय छोटीशी जागा, मृदंग्या तिथंच, टाळकरी तिथंच, साहेब तिथंच. आणि कीर्तनात सांगतो ते अण्णा एवढा हसतात म्हणे की अण्णा गेले तर कळणार सुद्धा नाही कोणाला. पण सरळपणा मला सांगायचा आहे बरं का. आणि साहेब म्हणले, ज्ञानू कस करशील? आणि तात्या महाराजांनी ज्ञानू अण्णाजवळ गेले आणि म्हणतात, अण्णा साहेब म्हणलेलं कसं? तात्या महाराजाला म्हणजे ज्ञानूला अण्णा म्हणू लागले की ज्ञानू, अरे मग तात्या महाराज कशाला आहे? तात्याला बोलवून आण की मी गेलाव का नाही कळलं म्हण. सांगण्याचा अर्थ इतकी सहजता, मरणाला एवढं सहज घेता आलं पाहिजे महाराज. मरण हे तर अनिवार्य आहे, म्हणजे अनिवार्यच आहे. येथे उरो नाही आले अवतार, ये रते पामर जीव किती. जगात काय बी चुकल पण मरण चुकत नाही. किंबहुना जन्म बी चुकतो, जन्म चुकतो का नाही? मोक्षानं जन्म चुकतो, पण मरण चुकतं का? रामकृष्ण आदी अवतार सुद्धा संपले, याचा अर्थ मरण नच चुकणारी गोष्ट आहे. मग त्याला सहज घ्यायला आलं पाहिजे का नाही? जे कधीच चुकणार नाही त्याला त्याचा भय धरून काय उपयोग आहे? इतकी सहज स्थिती अण्णांच्या जीवनामध्ये होती. अर्थात नुसता परमार्थ बोलणं, चांगलं चांगलं सांगणं, चिंतनावर चिंतन बसवणं चांगलीच गोष्ट आहे. न करणाऱ्यापेक्षा हे लय बरं आहे. 4-5 टिपणावर आयुष्याकडला नेणाऱ्यापेक्षा हे खूप चांगलं आहे की नवीन नवीन चिंतन करावी, नवीन नवीन अभंगाचं स्मरण चिंतन करावं. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं हे आहे, भूषणबुवांनी अभंग घेतले होते ना, तू का म्हणे हित होय तो व्यापार. बोला असं आहे का? ऐका असं आहे का? चिंतन करा असं आहे का? नाही, करा. काय फार शिकवा, करा. जीवनात जे काही वेदांत शास्त्र परमार्थ संत साहित्य ऐकलंय वाचलंय ते आता करा. नुसतं बोलायचं कुठपर्यंत आहे? ते केलं पाहिजे. गुरुवारी आबांचं तर हे अखंड वाक्य होतं की हे वृत्तीत आलं पाहिजे, हे जगण्यात आलं पाहिजे. आता साहेबांचाही तोच भाव असतो नेहमी की परमार्थ बोलायचा विषय नाही, जगायचा विषय आहे. करा काय फार करायचा विषय. खरं तर संत वाङ्मय, सनातन वाङ्मय हे प्रॅक्टिकल वाङ्मय आहे, थेरीतलं वाङ्मय नाही. थेरी नाही ही फक्त हे असं झालं तर ते तसं झालं तर ते नाही 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 नाही, हे केलं पाहिजे. म्हणून करा काय फार शिकवावे. आणि अण्णांच्या जीवनात त्या सगळ्या गोष्टी जीवनात उतरलेल्या होत्या की नाही. आणि म्हणूनच इतक्या सहजात देहाचा त्याग. किती कौतुक आहे महाराज, किती शरीराची प्रतिकूलता होती. आता हे डॉक्टर लोकांना माहिती. ज्ञानोनं तर पूर्णच परिवारानं खूप सेवा केली आणि शेवटच्या वेळेला कुठं न्यावं, सोलापूर न्यावं, पुणे न्यावं, मुंबई न्यावं. आपले साहेब म्हणाले की आता कुठं नेऊ नका, घरी न्या, कारण शरीरातल्या सगळ्या आतल्या ऑर्गन्सला खूप इजा झालेली आहे, प्रकृती ठीक नाही. अशा स्थितीत घरी आणलं आणि शेवटच्या दिवशी सुद्धा
अण्णांचा हरिपाठ खंडित झाला नाही. किती कौतुक आहे. मला वाटतं अष्टमी तिथी ना, देह ठेवलेली तिथी अष्टमी. सप्तमीच्या रात्रीचा म्हणजे सप्तमीच्या सायंकाळचा ज्ञानदेवा प्रमाण हे कडवं अण्णांनी स्वतः म्हटलेलं आहे. आणि तिथून मग प्रकृती खालावत गेली आणि मग देह शांत झाला. तोही स्थिर पद्धतीनं शांत झाला. स्थिर म्हणजे झाकलिया घटीचा दिवा काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. भक्त कसा देह ठेवतो, कसा ठेवतो हे देव म्हणले मलाही माहीत नाही म्हणजे कसा ठेवतो. हे कैसे नेनोते गा जडोनी गेले माझिया अंगा, ते प्रयाणीची या लग बगा न संडिते माते. जे जडून गेले माझी अंगा, अजून देह पडायच्या आधीच ज्यांनी भगवत स्वरूपाशी आपल्या वृत्तीला एकरूप केलेला आहे, त्यांचा देह असो की जावो काय त्याचं घेणं देणं आहे. मरणाईलीच कडे मज मिळवणी गेले पुढे, ते मरणी आणखीकडे जातील काही. मरणाच्या आधीच ज्यांनी भगवंताशी आपली एकरूपता साधलेली आहे, ते मरणाच्या वेळेला इकडं तिकडं भटकतील हे कसं काय शक्य आहे. यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. भगवान सांगतात की काय शस्त्रेवरी तोडिलिया, देह आगे माझी पडलिया, चित्त महासुखे पहुडलिया चिवचे, सहजे स्वसुखाचे न्यापारे, सुरवाडलेनी अंतरे, रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली. अशी त्यांची अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळं असा देह ज्यांनी ठेवला, शास्त्रसंगत असा ज्यांनी देह ठेवला, असा अण्णांचं जीवन आहे. ते होते तोपर्यंत ज्यांना कळायचं त्यांना अण्णाची भूमिका कळाली होती. आता आपल्याला कळणार नाही, कळणारच नाही, ही गोष्ट खरीच आहे. पण ज्यांनी ओळखावं त्यांनी बरोबर त्या अण्णांच्या स्वरूपाला वृत्तीला ओळखलेलं होतं. आणि अशा भगवत चिंतनामध्ये देह ज्यांनी ठेवला त्यांच्या पुण्यस्मरणालाही भगवत चिंतन घडावं हा भाव. आणि म्हणून हा सगळा अट्टहास. त्यांच्या जीवनात नामाला महत्त्व, त्यांच्या जीवनात संत सेवेला महत्त्व. बाकी काही यांना करत बसले नाही. लय काय अवघडन चौघड नाही. नाम आणि संत सेवा या दोन गोष्टी जीवनातल्या त्यांच्या निज ध्येय होत्या. बाकीचं असलं तरी ध्येय असेल मग, पण निज ध्येय काय, अखंड देवाचं नामस्मरण आणि संतांची सेवा. आणि तोच भाव पुढं सर्व परिवारानं धारण केलेला आहे. तेवढ्याच आवडीनं सेवाही आणि तेवढ्याच नामाची ओढही त्यांच्या अंतकरणात निर्माण व्हावी, एवढे प्रभुचरणी आपण सर्वजण प्रार्थना करू. जसं त्यांना देवाचं नाम आवडलं आणि संत सेवा आवडली घडली, तशी तुम्हा आम्हाला ही घडावी आवडावी एवढी प्रार्थना प्रभूच्या चरणी करू. आणि अभंगाच्या चिंतनाकडे येऊ. आता इथून 2 तास धरा बरं का. तुकोबरायांचा त्या निमित्तानं आपण अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. महाराज या अभंगाद्वारा संतांची महिमा सांगतायत. वेगवेगळ्या प्रकारानं संतांची महिमा तुकोबरायांनी गाथ्यात सांगितलेली आहे. कधी संतांच्या संगतीची महिमा सांगितली, कधी संतांच्या नामाची महिमा सांगितली, कधी संतांच्या स्पर्शाची महिमा सांगितली, कधी संतांच्या स्वरूपाची महिमा सांगितली, कधी संतांच्या क्रियेची महिमा म्हणजे क्रियाशक्तीची महिमा सांगितली. अशी वेगवेगळी महिमा आपल्याला संतांच्या बद्दल सांगितलेली पाहायला सापडते. त्याचा काय आपल्याला जास्त विचार करत बसायचा नाही. काही वेळेला संतांच्या शक्तीची महिमा सांगणारे अभंग आहे. शक्तीची महिमा म्हणजे रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रगटला रेड्यामुखी वेद बोलविला. ही ज्ञानोबरांची शक्ती महिमा आहे. कसं होते हो, संतांची शक्ती महिमा सांगणारे काही अभंग आहेत. संतांच्या चरणरजाची महिमा सांगणारे काही अभंग आहेत. संत चरणरज तुका म्हणे निवेदनू रजकणू लागत. कधी त्यांच्या दर्शनाची महिमा, ठीक आहे, कधी संतांच्या दर्शनाची महिमा सांगता. संत दर्शनी हा त्यांच्या चरणाची महिमा, स्पर्शाची महिमा, कधी दृष्टीनं संतांना न्याहाळलं तरी काय लाभ होतो अशी सांगितलेली प्रमाण आहेत की नाही. संतांना डोळे भरून बघितलं तरी लाभ आहे जीवाला. काय लाभ आहे महाराज वर्णन करतात. ज्ञानोबराबद्दल सांगतात, ज्ञानोबराची समाधी डोळ्यानं नुसतं बघितली तरी मोक्ष.
धन्य 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 गोया ते दृष्टी न्याय तो आता येईल काय वैकुंठ भुवनाची वैकुंठ भुवना वैकुंठ भुवना धन्य धन्य वाहत येईल टाळी वैकुंठ. याचा अर्थ काय आहे? हे संतांच्या नुसतं दृष्टीनं पाण्याचं फळ आहे, महिमा आहे. कधी संतांच्या स्पर्शाची महिमा आहे. हे असो दिठे जयावरी जळे या पद्मवरू तो जीवची परी तुके महेशीसी जीव महेशीशी तुके. हे कदापि शक्य होणारी गोष्ट. जीवाचं शिवाबरोबर तुलना कशी होईल हो? तो सर्व व्यापक आहे तर हा संकीर्ण आहे. तो सर्व शक्तिमान आहे तर हा अल्पशक्तिमान आहे. तो सर्वज्ञ आहे तर हा अल्पज्ञ आहे. असे 8 प्रकार विचारसागरांना जीवात ईश्वरातले भेद सांगतात. पण त्या जीवाचं जीव पण संपून त्याला देव पण संतांच्या नुसत्या स्पर्शानं होईल. माथा पारुके तो काय संतांनी नुसता डोक्यावर हात ठेवला तर हे फळ आहे. स्पर्शाची महिमा, दृष्टीनं निहाळण्याची महिमा. संत 2 शब्द आपल्याला बोलायला आले तर मग तर महाराज म्हणले पुण्याचा ठावच राहणार. कोण हा भाग्याचा कोण भाग्याचा कोण भाग्याचा ऐसी आरती बोले वाचा ऐसी आरती बोले वाचा जय हरी हरी ना कोण हा भाग्याचा ऐसी आरती बोले वाचा ऐसी आरती बोले वाचा ऐसी आरती बोले वाचा कोण हा भाग्याचा ऐसी आरती बोले वाचा ऐसी आरती बोले वाचा ऐसी आरती बोले वाचा. मला सांगतात असा कोण भाग्यवान आहे? म्हणजे संतांनी बोललं की भाग्योदय झाला. कधी त्यांच्या शब्दाची महिमा आहे, कधी अशी वेगवेगळी महिमा आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारची महिमा, त्यांच्या शांतीची महिमा, त्यांच्या दयेची महिमा, त्यांच्या उपकाराची महिमा. हे सगळं सांगत असताना संतांच्या पावित्र्याची महिमा सुद्धा संतांनी सांगितलेली आहे. आणि पावित्र्याची महिमा सांगत असताना त्याच्यातही वेगवेगळे भाव आहेत. संतांच्या पावित्र्याची महिमा सांगताना संतांच्या चरणरजाचं पावित्र्य, संतांच्या चरण तीर्थाचं पावित्र्य, वेगवेगळ्या पद्धतीनं महिमा आहे. आणि प्रस्तुत अभंगामध्ये संतांच्या पावित्र्याची महिमा सांगत असताना संतांच्या देहाचं पावित्र्य जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पवित्र तो देह पवित्र तो देह
पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पवित्र तो देह, संतांचा देह पवित्र आहे. प्रश्न असा निर्माण होतो महाराज, देह तर पवित्र मानता येत नाही, कितीतरी प्रमाणानं हे सिद्ध करता येईल की देह कुठल्याच अंगानं पवित्र नाही. संतांची वचनंही आहेत की नाही हो, शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे. तुकोबाराय बोलतात की नाही, पतन देहाची यामुळे शरीर काळे व्यापिले. तुकोबाराय सांगतात शरीर विटाळाचे आळे, कुठल्याच अंगाने याला पवित्र म्हणता येत नाही. याच्यासारखं अपवित्र काही नाही. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातली रे कुर्मी कीटकाचा संधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. ज्ञानोबाराय वर्णन करतात हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, शरीर अपवित्र आहे, याच्यासारखं अपवित्र काही नाही. चार चार निकषाने याचा विचार करता येईल. शरीराची उत्पत्ती अपवित्र, शरीराची स्थिती अपवित्र, शरीराचा परिणाम अपवित्र, आणि शरीरापासून निर्माण होणारे घटक तेही अपवित्र. बघा विचार करून सगळ्या गोष्टीचा. शरीराची उत्पत्ती पवित्र का अपवित्र? मी कशाला सांगू, एकनाथ महाराज सांगतात, अपवित्र विटाळसीचे रुधिर गोटोनी झाले हे शरीर, ते निंद्यद्वारे जन्मोनी नर आम्ही पवित्र म्हणविते. नाथ महाराज म्हणतात अपवित्र विटाळसीचे रुधिर गोटोनी झाले हे शरीर. याचा अर्थ याची उत्पत्ती पवित्र नाही. अर्थ करत बसायची गरज नाही. पुढं चला, याची स्थिती पवित्र आहे का हो? हे ज्याच्या आधारानं राहतंय. ज्ञानोबाराय जेव्हा घोंगडीचं वर्णन करतात तेव्हा कसं वर्णन करतात? जीवजंतू, मला नाही ते आता लक्षात द्यायचं, कसं आहे ते चरण, नरकमुताने भरली रे. नाही, कानोबा घोंगडी चांगली येतं पाठ आहे मला, ते चरण ध्यानात येणार. रक्त रेत दुर्गंधी, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे, अशी या शरीराची स्थिती आहे. ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायामध्ये जे 26 दैवी गुण सांगितलेत त्यामध्ये लाज या दैवी गुणाचा विस्तार करत असताना साधकाला लाज कशाची वाटते हो, हे ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे की या हाडा मासाच्या मलमूत्र निर्माण करणाऱ्या शरीराला मी म्हणून राहणं हीच साधकाला सर्वात मोठी लाज. याचा अर्थ असा आहे की शरीराची स्थिती अपवित्र आहे. काय या शरीरामध्ये उगवरून कातडं घातले म्हणून ठीक आहे, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांग. कुठल्याही क्षेत्राला पडदा आहे म्हणून बरं आहे, पडदा नसता तर त्यातलं किती अडचणी झाल्या असत्या. माणसं हॉटेलमध्ये मिटक्या मारू मारू जेवतात. नशीब चांगलं आहे की स्वयंपाक घराला ना आपल्या बसलेल्या ठिकाणाला पडदा असतो. नाहीतर काल माऊली सांगत होते ना, तंबाखू खाल्लेली अशीच काढतात टाकतात आणि तशीच कणिक मळायला घेतात. कोण बुटाची अवस्था का, ते काय हात धुवून उभे असतात काय, त्याला हायजिनिक म्हणतात आजकाल माणसं. असो,
सांगण्याचा अर्थ असा, पडदा आहे म्हणून बरं आहे, तसं शरीरावर पडदा आहे म्हणून बरं आहे. पडद्याच्या मागचं दिसत नाही म्हणून बरं आहे, नाहीतर आत सगळी दुर्गंधीच आहे, अमंगलताच आहे. म्हणजे याची स्थिती अपवित्र आहे, याची उत्पत्ती अपवित्र आहे. पुढं चला, शरीराचा परिणाम पवित्र आहे का अपवित्र आहे? म्हणजे शरीरापासून निर्माण होणारे घटक काय काय निर्माण होतं शरीरापासून? वरून चला, वरून डोळ्यात काय येतं? डोळ्यात चिपडं, नाकात मेकडं. चिपडं पवित्र का अपवित्र? जरा बोला की. डोळ्यातले चिपडं अपवित्र, नाकातला शेंबूड पवित्र का अपवित्र? तोंडातले लाळ पवित्र का अपवित्र? लाळ अपवित्र आहे. काय काय माणसं ग्रंथाची पानं जिबीला हात लावू पलटीतात, थुंकी लावून पलटतात ना ग्रंथाची पानं. अत्यंत चुकीची गोष्ट आहे ती. बरं, त्यातल्या त्यात तसं तर ते मान्यच नाही गोष्ट. लाळ पवित्र आहे का अपवित्र आहे? अपवित्र आहे. मग ग्रंथ काय असा पलटावा थुंका लावून? अजिबात करू नये तसं. कवा नाही ते एक दिवशी मी भागवत घेऊन बसलो होतो. कवा नाही ते मुहूर्त लागलेला, आणि एक मावशी आली, आमले महाराज का वाचला लाव? मी म्हणलं भागवत वाचायला. बघू म्हणली कसलं राहते. आता तिला का रसगुल्ले वाटले का बिकानेर मिठाई वाटली, बघू. घेतला ग्रंथ. बरं, घेना का, चांगलीच गोष्ट आहे, ग्रंथ हातात घेतलेली काही चुकीची गोष्ट नाही. पण पानं पलटू आली की थुंकी लावू. बरं, आता माझ्याकडचा जो भागवत ग्रंथ होता त्यात काय अर्थ नव्हता, म्हणजे सगळं संस्कृतातलं वाचत होतो मी, अर्थसहित असलेलं नाही. म्हणजे काय म्हणावं त्याला, सार्थ भागवत नव्हतं ते, फक्त संहितेचं भागवत होतं, म्हणजे फक्त संस्कृत श्लोक असलेलं भागवत. जवळजवळ 10-15 मिनिट तिनं भागवत वाचलं. मला वाटलं हिचं MA संस्कृत झालेलं असेल, कारण एवढ्या संस्कृताला एवढं निहाळून वाचायली म्हणजे विशेषच गोष्ट आहे ना. अहो, भल्या भल्या विद्वानाला श्लोक सुटत नाहीत ते. काय त्याची कसं संगती लावायची आणि कसा अर्थ करायचा आहे की नाही. आणि ते वाचून झालं, पण ते मला सांगायचं काय होतं, थुंकी लावू 15-20 मिनटं ते पानं पलटले, माझ्या जीवात खालीवर होऊ लागले. आता माझ्या न दिसण्यात तिनं काय करणार हो, पण ग्रंथाला थुंकी लावू लागलं, दिसू लागलं ना. बरं, 15 मिनटं मी सहन केलं, पण काही सहन होईना मला. ग्रंथाला थुंकी लावलेलं. मी म्हणलं तसं थुंकी लावू नका ग्रंथाला. आम्हाला निघणं गेले पान. म्हणलं प्रयत्न करा तसं, पण थुंकी कशी लावा. 10-15 मिनटं वाचन करून झालं, आणि म्हणल्या काय कळणार माय धरा. असो, सांगण्याचा अर्थ, लाळ ही अपवित्र आहे, ग्रंथाला वगैरे लावू नये अजिबात. काही माणसं भजनात बसतात, सुपाऱ्या खातात, तंबाखू खातात, पान खातात, ओठावर इकडे बोट ठेवतात आणि पिचकारी मारतात. लाळ लागते का नाही बोटाला, आणि तसाच पुन्हा टाळ वाजवतात. आणि वारकरी संप्रदायात टाळाला आपण विठ्ठल म्हणतो, नुसतं म्हणत नाही, ती आपली श्रद्धा आहे. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडे, विठ्ठल तोंडे. विठ्ठलाचं साक्षात स्वरूप म्हणजे टाळ आहे. टाळ कुठेही टाकू नये माणसानं, ते लक्षात घेतलं पाहिजे. काय भागात खूप आनंद वाटतो, टाळाला गादी आहेत. सलगऱ्यात बी करून घ्या, नाही उद्याच्या उद्याच करा, बघू नाही आबा, फक्त नवी आणा, नाहीतर आणसाल कुठली तर गादी. टाळ हे विठ्ठलाचं स्वरूप आहे, त्याला लाळ लागते का नाही बोटाची, ते करू नये. हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. एक कोणीतरी मला सांगत होता, म्हणे महाराज अमुक एक मृदंगी होते, मृदंग वादक, पाणी भेटना म्हणून त्यांनी तोंडातली लाळ घेतली आणि लावली म्हणे मृदंगाला. नाही महाराज, खूप चुकीच्या गोष्टी आहेत या सगळ्या, हे करू नये. लाळ अपवित्र आहे.
शेंबूड अपवित्र आहे, चिपड अपवित्र आहे. शरीरातून निर्माण होणारा चौथा घटक आहे घाम. पवित्र का अपवित्र? अपवित्र आहे. मी तर असं ऐकलंय, वाचलं नाही पण ऐकलंय, माणसानं जर हातानं असा घाम पुसला तर देवाला स्पर्श करू नये त्या हात. घाम अपवित्र आहे. त्याच्या पुढं मलमूत्र अपवित्र आहे. शरीरापासून निर्माण होणारा एकही घटक पवित्र नाही. विचार करा, किती जरी चांगलं जेवण केलं तर त्या जेवणाला मलमूत्रात रूपांतरित करणारच हे शरीर आहे की नाही. मग याला पवित्र कुठल्या अंगानं म्हणावं हो? तुम्ही गुलाबजामुन खा, नाही तर अजून काय खा. आज होतं वाटतं की का आता पुढं आहे? हां, दुपारी होतं का? मग आता दुपारी गुलाबजामुन खाल्लं म्हणून का उद्या सुगंध येणार आहे का? म्हणजे घाणच निर्माण करणारं हे शरीर आहे. मला हे सांगायचं, सांगण्याचा अर्थ असा की हे अपवित्र आहे. याच्यापासून निर्माण होणारं अपवित्र आहे. पूर्वीच्या काळात फरशा नव्हत्या घराला, सारवण होतं सारवण. आणि एखाद्या दिवशी जर गाई म्हशीचं शेण नाही मिळालं तर माणसं सारवण कॅन्सल करायचे. मला हे म्हणायचं होतं. अर्थात शरीरापासून निर्माण होणारे घटक अपवित्र आहेत हे मला सांगायचं. एकही पदार्थ इथं पवित्र होत नाही. म्हणजे याची उत्पत्ती अपवित्र, स्थिती अपवित्र, याच्यापासून निर्माण होणारा पदार्थ अपवित्र, नव्हे नव्हे या शरीराचा परिणामही अपवित्र. कसा आहे परिणाम? नंदोबाबा सांगतील बघा आता 2 ओव्या. हे विपाये, हां हां, हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊन उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोन्ही काजा तय होय कुर्मीचा पुंजा, ऐसा परिणामो कपिध्वजा कश्मलुगा. ज्ञानोबराय सांगतात 3 परिणाम सांगितले ज्ञानोबरायांनी. हे मेल्यावर आगीत टाकलं तर ह्याची राख होईल, पुरलं तर ह्याच्यात किडे होतील, तै होय कुर्मीचा पुंजा. हां, आणि कोल्या कुत्र्याने खाल्लं तर त्याची विष्ठा होऊन बाहेर येईल. झाले श्वानावर पडे. हे 3 परिणाम या शरीराचे आहेत. मला सांगा, राख पवित्र आहे? बोला. नाही. सडलेलं शरीर पवित्र आहे? नाही. आणि विष्ठा पवित्र आहे? म्हणजे याचा परिणामही पवित्र नाही. एखादं जनावर मेलं तर त्याची कातडी मृदंग वाजवायला लावता तरी, माणूस मेलं तर काय कामाला येईल हो? पशु का होत पन्हैया, नरका कछु न होय. महाराज सांगतात की पशुचा कमीत कमी चप्पल तर होतो वापरायला, माणसाचं मेल्यावर काही सुद्धा होत नाही. झालाच उपयोग तर माणसाच्या कवटीचा उपयोग होतो चटक्या करणाऱ्या लोकांना. म्हणजे जिवंत आहे तोपर्यंत बी तापच आणि मेल्यावर बी तापच घेऊ. असं हे अपवित्र शरीर आहे, एवढा याचा विषय आहे. अपवित्र आहे. या पृथ्वीवर जेवढी घाण झाली आहे तेवढी कोण केली आहे? जेवढं प्रदूषण आहे ते कोण निर्माण केलं सांगा ना? माणसानंच केलं की. याचा अर्थ हे अपवित्र आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की नाही, शरीर रोगाचे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराईसे. या शरीरासारखं अपवित्र दुसरं काही नाही. अशी अपवित्र स्थिती शरीराची असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देह पवित्र आहे. जरा आमची शंका आहे महाराज की देह तर कुठल्याच अंगानं पवित्र नाही आणि तुम्ही तर त्याला पवित्र म्हणताय, कसं काय? महाराज म्हणले त्याचं कारण आहे. तिथंच कारण आहे की सगळेच देह अपवित्र आहेत, पण इथं एक दर्शक सर्वनाम आलेलं आहे. पवित्र तो दर्शक सर्वनाम आलं की ज्या गोष्टीचं दर्शन त्या सर्वनामानं घडतं आहे त्याला वेगळं करणार आहे, वेगळं करणार. तो गायक आहे असं म्हटलं की गायक हा तिथं जमलेल्या माणसापेक्षा वेगळा झाला. तो लई शहाणा आहे हो.
याचा अर्थ बाकीचे येडे आहेत, तो एकटा शहाणा आहे असा अर्थ होतो ना. तसं तो देह पवित्र आहे म्हणजे सगळेच अपवित्र आहेत, ब्रह्मदेवापर्यंतचे सगळे देह अपवित्र आहेत. पण तो देह म्हणजे एक विशेष देह आहे जो पवित्र आहे. कोणता? महाराज सांगतात, जो वदे अच्युत सर्व काळ सर्व काळ सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत. हा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र देह पवित्र तो देह वाणी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंता. वदे अच्युत सर्व काळ जो 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 वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी 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 तयाच्या तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. महाराज सांगतात, जो वदे अच्युत सर्व काळ. देह तर सगळेच अपवित्र आहेत पण त्या संत महात्म्याचा देह पवित्र आहे. जो वदे अच्युत सर्व काळ, जे अखंड देवाचं नामस्मरण करतात. जो वदे अच्युत सर्व काळ, जो अच्युत वदतो याचा अर्थ अखंड देवाचं नामस्मरण करणाऱ्याचा देह पवित्र आहे. एक प्रश्न निर्माण होतो महाराज, अखंड नामस्मरण करण्याचा आणि देह पवित्र होण्याचा कार्यकारण संबंध काय? म्हणजे देवाचं नाव घेतलं आणि देह पवित्र झाला असं कसं काय? देवाचं नाव घेतल्यानं मोक्ष मिळेल हे सांगा, देवाचं नाव घेतल्यानं चित्तशुद्धी होईल हे सांगा, देह पवित्र होईल याची संगती काय? त्याचा विचार जर करायचा झाला तर आपल्याला थोडक्या वेळात करता येईल. थोडक्या म्हणजे एक 10 मिनिटात. अखंड देवाचं नाव, इथे एक शब्द आहे सर्व काळ. त्या सर्व काळ शब्दाला महत्त्व जास्त आहे. आपणही देवाचं नाव घेतो आणि संतही देवाचं नाव घेतात, पण फरक आहे. आपण देवाचं नाव घेतो ते सर्व काळ का कदा काळ? कधी तर देवाचं नाव घेणार आहे आपण, पण संतांनी जे देवाचं नाव घेतलंय ते सर्व काळ, त्याला महत्त्व आहे. सर्व काळ म्हणजे किती हो? रात्रंदिवस. रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे दिनरजनी हाची धंदा. न कळे दिवस की राती अखंड लागली ते जोडे. न कळे दिवस की राती अखंड लागली ते जोडे. आनंद लहरीची गती, आनंद लहरीची गती, वर्णू मी किती या सुखा, वर्णू मी किती या सुखा. लागली सकळ चिंता,
वाकडे जाता लागली सकळ चिंता राखणे लागे वाकडे जाता लागे सकळ चिंता राखणे लागे वाकडे लागे सकळ चिंता राखणे लागे वाकडे नकर दिवस की राती दिवस की रात्री अखंड लागली ते ज्योती अखंड लागली ते ज्योती आनंद लहरीची गती आनंद लहरीची गती वर्णुनी किती दया तुका वर्णुनी किती दया तुका वर्णुनी किती दया तुका वर्णुनी किती दया तुका तुझ लागली सकळ चिंता तुझ लागली सकळ चिंता तुझ लागली सकळ चिंता तुझ लागली सकळ चिंता. महाराज वर्णन करतात नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा. नकळे दिवस की रात्री रात्र कळत नाही दिवस कळत नाही अखंड देवाचं चिंतन जिथं आहे त्याला सर्व काळ असं म्हणा. सर्व काळ या सर्व काळाला फार महत्त्व आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण अखंड भगवंताचं धार अखंडित ओघता दिये ओघता दिये हे धार अखंडित ओघता दियेला ओघता दियेला दियेला हे धार अखंडित ओघता दियेला नित्य धार अखंडित ओघता दियेला नित्य धार अखंडित ओघता दियेला नित्य हे धार अखंडित ओघता दियेला नित्य धार अखंडित ओघता दियेला ओघता दियेला हे धार अखंडित ओघता दियेला नित्य हरि ओघता दियेला नित्य धार अखंडित ओघ चालियेला नित्य नित्य ओघ आहे. कसा ओघ आपण एक शब्द वापरतो तैल धारावत. तैल धारावत म्हणजे तेलाची धार जशी असते तशी न तुटता. त्याचा अजून एक अर्थ करता येईल. दिव्यामध्ये तेल असतं वात असते आणि वात प्रज्वलित केलेली असते आणि दिव्यातलं तेल वातीच्या द्वारा ज्योतीकडं प्रवाहित असतं वाहतं की नाही. म्हणून तर वाटीतलं कमी होतं. वाटीतलं तेल कमी का होतं त्या वातीच्या द्वारा ज्योतीकडं तेल जातं आणि ते तेल जळत असतं. पण तेलाचा प्रवाह चालू असलेला दिसतो का हो. तेल दिव्यातलं तेल ज्योतीकडं चाललं हे दिसतं का. पण ज्या अर्थी वाटीतलं कमी होऊ लागलं त्या अर्थी ते तिकडं प्रवाहित आहे. तसं संत महात्मे भजन करायलेलं कधी दिसत नाही पण अखंड भजन मात्र त्यांचं चाललेलं आहे. किती अखंडता. त्या अखंडतेचं वर्णन काय करावं. एक क्षण असा नाही की भगवंताचं. एक जण म्हणू लागला मग महाराज देवाचं किती हजार नाम जप करतात संत हो. मला सांगा माळेत मणी किती असतात आणि दोरे 108 मण्याला धारण केलेला दोरा आहे. पण दोऱ्याला बहुवचन होतं का. 4 दोरे 5 दोरे 8 दोरे 108 109. मग मण्याला कसं काय मोजलात. ज्याच्यात खंडितता आहे त्याला मोजता येतं. हे 1 हे 2 हे 3 हे 4. पण जे अखंड आहे त्याला मोजावं कसं.
तुमचं आमचं नाम घेताना एक नाम संपून दुसरं नाम प्रगट होईपर्यंत मध्ये अंतर आहे, म्हणून तुमचं आमचं नाम मोजता येईल, पण संतांच्या नामात खंडच नाही, त्यामुळं एक संपलन दुसरं सुरू झालं म्हणायला मोजावं कसं, म्हणून संख्या तिथं संपून गेलेली आहे, म्हणून तिथं एकच शब्द आहे अखंड, आणि त्यालाच खरं अखंड म्हणावं. 20,000 नाम केलं, 11,000 नामस्मरण, चांगलीच गोष्ट आहे, न करणाऱ्यापेक्षा हे केलेलं खूप चांगलं आहे, पण संतांची भूमिका त्यापेक्षा पुढे आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अखंड देवाचं भजन आहे, रात्र दिवस देवाचं अखंड चिंतन चाललेलं आहे. जगाच्या दृष्टीनं ते कधी कीर्तन करायलेलं दिसतील, कधी प्रवचन करायलेलं दिसतील, कधी शेतात काहीतरी करायलेलं दिसतील, पण आत मात्र जी लागलेली प्रवाह आहे की नाही सुरू झालेला भगवन नामाचा, तो अखंड आहे. आणि असं ज्यांचं नामचिंतन घडलेलं आहे, मला सांगतात असं सर्व काळ जे भगवत भजनात आहेत, तो देह पवित्र, त्यांचा देह पवित्र आहे. मग महाराज सर्व काळ भजन केल्याचा आणि देह पवित्र होण्याचा काही संबंध? त्याचा संबंध असा आहे, मला सांगा, अखंड चिंतन करण्यानं काय होतं हो? तुका म्हणे सुख देह निरसने, चिंतने चिंतने तद्रुपता. अखंड स्मरणाचा परिणाम भगवत स्वरूपता प्राप्त होते. याला नाथ महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे. ते आपल्या घरामध्ये एक भोंग्याचा प्रकार असतो, मातीचं घर करणाऱ्या, काय नाव त्याचं, कुंभारी, त्यालाच भृंगी आहे की नाही, बिंगोरटी अशी नावं आहेत. ती त्या आळीला धरते, हिरव्या रंगाची एक आळी आणून तिच्या घरात ठेवते, आणि जाता येता त्या आळीला चावते महाराज. आणि त्या आळीला इतका ध्यास लागतो त्या भोंग्याचा की एक क्षणही व्यर्थ न घालता ती त्या भोंग्याचं ध्यान करत राहते. ती भिंगोरटी येईल काय की मला चावल, काय की येईल काय की चावल, आणि भीती इतकी, ध्यास इतका लागतो की त्या ध्यासाचा परिणाम ती आळी राहत नाही, ती आळी भिंगोरटी होते. नाथ महाराज वर्णन करतात, भिंगोरटी किटकी ते धरी, कोंडी भिंती माजले घरी, ती मरण भये ध्यान करी निरंतर भ्रमरीचे. आणि भ्रमरीचं ध्यान करून झालं काय, तेने ध्याने ती किटी आपणची होय भिंगोरटी. गगनी चढे उठा उठी, प्रत्यक्ष दृष्टी देखिजे. आता काय सवय गेली आहे त्याची, त्याच्यानं जरा 2-4 दिवस लागते वळणीवर यायला आवाज. गगनी चढे उठा उठी, प्रत्यक्ष दृष्टी देखिजे. अखंड भुंग्याचं ध्यान करून जर आळीच भुंगा होते, तर मला सांगा, तुकोबाराय वर्णन करतात की नाही, तुका म्हणे आली आली भिंगुरटी सगळी, आली भिंगुरटी सगळी, आली भिंगुरटी सगळी. तुका म्हणे आली आली भिंगुरटी सगळी, आली तुका म्हणे आळी झाली भिंगोरटी सगळे. किंवा नवीन पाठ आता, जिवे नुरेची वेगळी. तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी असं म्हणा, नाही तर झाली भिंगोरटी सगळे असं म्हणा. अर्थात भिंगोरटीचं अखंड ध्यान करून जर आळीच भिंगोरटी होते, सामान्य भुंग्याचं ध्यान करून सामान्य आळी जर भुंगा होते, तर चैतन्य स्वरूप असलेल्या भगवंताचं ध्यान करून भक्ताचा देह भगवत रूप होणार नाही का हो? आता याच चरणाचं पहिलं सुरुवात काय आहे, गोविंद गोविंद मना लागली या छंद.
मग गोविंद ती काया भेद नाही देवात. मला कायेचा विषय पुढे ठेवायचा. भक्ताची कायाच ब्रह्मरूप झालेली आहे. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. अखंड भगवत भजनाचा परिणाम भक्ताचा देहच विठ्ठल रूप झालेला आहे. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्व अंगे. तुकोबरायांचा देह हाडामासाचा दिसायला दिसतो, पण आहे तो साक्षात भगवंताचा देह. मारुती बाबाचा देह दिसायला जरी हाडामासाचा दिसत असला, दिसतो ना, कातडच दिसते, हाडच दिसते, सुरकुत्या पडलेल्या दिसतेत, लागलं तर रक्त आलेलं दिसते, पण ते नाहीच. ते दिसायला फक्त हाडमास आहे ते कृष्ण रूप. ते मी म्हणत नाही, तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, तुका म्हणे देह भरला विठ्ठले, तुका म्हणे देह भरला विठ्ठले, तुका म्हणे देह भरला विठ्ठले. काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते, येणे सोसे मन झाले हव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी. क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते, येणे सोसे मन झाले हव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी. तुका म्हणे देह भरला विठ्ठले. तुकोबराय सांगतात भक्ताचा देह विठ्ठल रूप झालेला आहे. भरला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. त्यांचा देह दिसायलाच हाडामासाचा आहे तो भगवत रूप आहे की नाही. कितीतरी उदाहरण आहेत. तुकोबरायच्या अंगावर एकानं शस्त्राने वार केला, आतून हाडमास्त्र बाहेर आलं नाही, पण कापूस दिसायला लागला म्हणे असा शुभ्र शुभ्र. सांगण्याचा अर्थ असा, भक्ताचा देह विठ्ठल रूप झालेला आहे. म्हणून तर त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यावर आपलं कल्याण हो. काय संबंध आहे? नाशिवंत देहानं नाशिवंत डोक्यावर हात ठेवला आणि कल्याण का? तो हात नाशिवंत नाहीच, तो हात हाडामासाचा नाहीच, साक्षात विठ्ठल रूप होऊन गेलेला तो हात. संताच्या संगतीत ब्रह्मभाव निर्माण का व्हावा? कारण तो देह जो संतांच्या अंगावर असलेला आहे की नाही, तो देह विठ्ठल रूप झालेला आहे की नाही. आणि या संगतीनं विचार करता येतो. अखंड नामचिंतन, त्याचा परिणाम भगवत स्वरूपाशी ऐक्य. ते स्वरूपाचं तर ऐक्य कधीच होऊन गेलेलं यात संशय नाही, पण स्थूल देह सुद्धा भगवत स्वरूप झालेला आहे. आणि परिणाम तो देह पवित्र आहे, कारण देवाचं स्वरूप हे पवित्रच मानावं लागेल. विचार करायसारखी गोष्ट आहे. आणि आपल्याला प्रत्यक्षात बघता येईल, संतांच्या शरीराचा दुर्गंध येत नाही कधी. का येतो? आता तात्या महाराज आम्ही प्रत्यक्ष होतो बघा. सद्गुरू वैकुंठवासी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरू उज्ज्वलानंद बाबा महाराजांच्या अंत्ययात्रेला होतो. महाराजांना दहन दिलं. महाराजांचा देह पूर्ण हे होईपर्यंत आम्ही होतो. यत्किंचितही दुर्गंध आला नाही. काल नाही हो. देह भरला विठ्ठले, हे त्याचं उत्तर. खूप असा विचार करता येईल आपल्याला. मारुती बाबांचा देह भाद्रपद वद्य प्रतिपदा सायंकाळी 5 वाजता महाराजांनी निर्याण साधलं. आणि अंतविधी व्हायला किती दुसऱ्या दिवशीचे तेवढेच वाजले, म्हणजे जवळपास 24 तास. पण शरीराचा किंचितही दुर्गंध आला नाही. शरीर ताटलं नाही का? ताटलं होतं, हे जवळच होती. आता यांच्याच तोंडातून ऐकावं लागलं. बाबांच्या जवळ ट्रायलीत बसलेलेच होते अभंग महाराज. महाराजांचं शरीर ताटलं नव्हतं, अंग बाबांचं ताटलं नव्हतं अजिबात. अंग काही थंडगार पडलं नव्हतं. बरं, दुर्गंध येत नव्हता. देह ठेवताना काही कानातून नाकातून तोंडातून पाणी आलं नव्हतं. याचा अर्थ काय आहे?
देह भरला विठ्ठले, तो विठ्ठल रूप झालेला देह आहे. त्यामुळं त्या देहाला अपवित्र म्हणण्याची ताकद तुमची आमची नाही. तो अपवित्र राहिलाच नाही. म्हणून महाराज सांगतात, जोवदे अच्युत सर्व काळ तो देह पवित्र आणि वाणी पुण्यवंत. त्यांची वाणी ही पुण्यवंत आहे. अखंड पुण्य स्वरूप देवाच्या नामचिंतनाचा परिणाम वाणीचं ते तप आहे. म्हणून वाणीनं जे बोलावं ते सत्य व्हावं, हे पुण्यवंत वाणीचं लक्षण आहे. त्यांच्या मुखातून जो शब्द निघावा तो जगत कल्याणाचा आणि सत्यपणाचा शब्द निघावा. संतांनी सहज जरी बोललं तरी त्या जगाचं कल्याण आहे की नाही, पुण्यवंत वाणीचं लक्षण आहे. रिकामे तोंड करू गेले बडबड, तै गीताईसे गोड अतुडले. ज्ञानेश्वरी कशी निर्माण झाली? ज्ञानोबा सांगतात, रिकामं तोंड बडबड केलं ज्ञानेश्वरी झाली. किती आता हे रिकाम्या तोंडानं बडबड केलेली ज्ञानेश्वरी मोठ्या मोठ्या विद्वानाला भुरळ आणू लागली. बोहंड येऊ लागल्या, बोहंड. जे कस लावायला गेले त्यांना बोहंड येते. जे ज्ञानेश्वरीत का आहे बघायला गेले त्यांची बोहंड जिरती आहे. असं अशी ज्ञानेश्वरी आहे. सहज आहे ना. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, मग सदेह सच्चिदानंद कान हो आवे ते. ज्ञानोबराय म्हणतात, तयांचे बिसाट शब्द सुखे, बिसाट उग मारलेल्या गप्पा त्या सुद्धा जगत कल्याणाच्या. जयाचे नि बोले धर्मुजिये, दिठे महासिद्धी ते विये, स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. याचा अर्थ काय आहे? त्यांचं सहज बोलणं जगत कल्याणाचं आहे. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी कितीतरी प्रमाण देता येते. काय शब्द पाठी अवतरे कृपादी. सुरुवात, पुढा स्नेह पाझरे, मागा धावती अक्षर, मागे चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. संतांच्या बोलण्यातलं हे वैशिष्ट्य आहे. जगत कल्याण व्हावं ही तळमळ आहे आणि सहज बोलणं ही जगाचं कल्याण करणार आहे. सहज बोलणे हितोपदेश. याचा अर्थ ही वाणी पुण्यवंत वाणी आहे. त्यांनी काही जरी बोललं तरी त्यात जगाचं कल्याण आहे. आता कितीतरी संतांनी सहज बोलले आणि जगाचं कल्याण झालं. गंगाराम मवाळ जगद्गुरु तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावर बसलेले असताना आले. त्यांची म्हैस हरवली होती. म्हैस ल्यो तुकाराम बुवा, माझी म्हैस पाहिली का? महाराज म्हणले, येड्या, तुझी म्हैस बघायला बसलो का म्हणजे भंडाऱ्या डोंगरावर? माझं भजन करायला बसलो. कशाला नाशिवंताची आस करतो? देव पहावया करी रे सायास, न धरी हे आस नाशिवंती. हे हा उपदेश केला तुकोबराय. आणि गंगाराम मवाळ हे तुकोबरायच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाले. कशासाठी बोलायला लागलो मी हे? की संतांच्या सहज बोलण्यात जगाचं कल्याण आहे. वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ. आणि अशा संतांचं स्मरण तुम्ही आम्ही केलं तर त्याचा लाभ तुम्हा आम्हाला. तयाच्या चिंतने तरतील दोषे, जळतील राशी पातकांच्या. संतांचं स्मरण तुमच्या आमच्या दोषाचा नाश करणार आहे. विपाये जरी आठवला चित्ता, तरी रे आपलीच योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभू अथी, प्रशंसिता लाभू अथी. त्यांचं प्रशंसा केली, त्यांचं गुणगान गायलं, नामजप केला तर आपल्याला लाभ होतो. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करेल अहोरात्री, त्यासी सायुज्यता मुक्ती. नाथ महाराज सांगतात, निवृत्तीनाथाचं स्मरण केलं तर मोक्ष. 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करेल धरील भाव, त्यासी ब्रह्मपदी ठाव, ऐसे शिवादी देव बोलिले. ज्ञानोबरायांचं नाम जप केला तर ब्रह्मभाव जागा होईल. अर्थात संतांच्या स्मरणाचा हा परिणाम आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता संतांच्या नामाचं हे फळ आपल्या पदरात पडतं. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशे पातकांच्या. म्हणले ठीक आहे महाराज, अजून या संतांची महिमा काय? महाराज सांगता, देव इच्छिरज चरणाची माती, धावत चालते मागे मागे. संतांच्या चरणरजाची अपेक्षा साक्षात देवाला आहे आणि म्हणून धावत त्या भक्ताच्या मागं चालतो. आता याच्यासाठी जर उदाहरण इतिहासातलं पाहायचं झालं तर 2 उदाहरणं आपल्याला पाहता येतील. पवित्र तो देह वाणी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो
पवित्र तो देहवाने पुण्यवंता पवित्र तो देहवाने पुण्यवंता पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत वदे अच्युत सर्व काळ वदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी जो वदी अच्युत सर्व काळ जो वदी अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी वदे अच्युत सर्व काळ सर्व काळ अच्युत सर्व काळ सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने करतील दोषी दोषी करतील दोषी दयाच्या चिंतने 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 करतील दोषी जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या दयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या दयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने करतील दोषी
राशी पातका जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातका तयाच्या चिंतन तरतील दोषी तयाच्या चिंतन तरतील दोषी तयाच्या चिंतन तरतील चरणाची माती धावत चालती मागे मागे. महाराज सांगतात संतांच्या पावित्र्याची ही काय म्हणा त्याला पराकाष्ठा आहे की देव सुद्धा त्यांच्या चरणरजाची अपेक्षा करतात आणि म्हणून धावत चालते मागे मागे. भक्ताच्या मागं देव चालतो. कितीतरी दृष्टांत आहेत अशी. एक दिवस भृगु ऋषींना काही तात्विक चर्चा करायची होती म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव सावित्री मातेबरोबर गप्पा मारीत बसले. राग आला, म्हणले यांना देव केले आम्ही, हे बायकात गुंग झाले. म्हणजे असलेला काय तत्वज्ञानाची चर्चा करायची. कैलासाला गेले. भगवान शंकर पार्वती मातेबरोबर गप्पा मारित होते. आता गप्पा काय मारतात हो भगवान शंकर. पार्वती मातेबरोबर भगवान शंकर अखंड भगवत चरित्र गातात, रामकथा गातात. पण लांबूनच भृगूनं अनुमान लावलं ही बी बायको बरी सोबतच बसली. हे म्हणले ही काय देव आहेत काय. ते ब्रह्म्यात असला आणि हे महाद्या असला. बघू म्हणले आता ईशन्या काय करला. हे दिवेगावकर बाबाचे शब्द आहेत बरं. आणि मग आले क्षीरसागरामध्ये. भगवान क्षीरसागरामध्ये शेषशायी आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं.
अशा स्वरूपामध्ये शेषशायी पडलेले भगवान आईसाहेब पाय दाबतायत. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी येतो. लक्ष्मी माता चरण सेवेमध्ये आहे की नाही. आणि ते पाहिलं आम्हाला ह्याला बी हीच येड लागली म्हणजे बायकोच. पण आता राग अनावर झाला आणि भगवान विष्णूच्या अंगावर क्रोधानं भृगू आले. भगवान नारायणाच्या लक्षात आलं की आता भृगू रागात आहे. एक दोन हात बघायला आलेले आहेत. म्हणून देवाने पटकन लक्ष्मीला बाजूला केलं. गळ्यातल्या माळा वगैरे सगळ्या काढल्या, वैजयंती माळा, कौस्तुभ वगैरे सगळं, आणि या भृगू म्हणून समोर गेले. भृगूला आधीच राग आलेला आणि त्यात या म्हणून पुढं गेल्यावर तर राग अजून वाढला. नाकावर खजिवली झालं. आणि मग मात्र भृगूनी रागात असलेल्या भृगूनी पाय उचलला आणि अशी लाथ मारली देवाच्या छातीवर. देवानी ती स्वीकार. आणि भगवान हे अपमान मानित नाहीत, भूषण म्हणून सांगतात जगाला. मी या लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढवली वक्षस्थळाची वाखाती चरण रजा, तया पाऊलाची मुद्रा अजूनी वाहे गा सुभद्रा, मी आपुलियाची दैव समुद्रा जतने लागी. कितीतरी ठिकाणी जेने उरी हानितला से पापरा, तयाचा चरणो वासे गा दातारा. अजूनी वैरियाची कलेवरा नवी संबे, जेने उरी हानितला से पापरा. ज्ञानोबराय सांगतात भृगूनं लाथ मारली आणि देवानं उगत जरा नजर वाकडी केली असती तर सगळे सांधे लॉक झाले असते भृगूचे. म्हणजे उचललेला पाय वरच, हात तसाच स्टॅच्यू झाले असते. पण देवानी ते केलं नाही. उलट लाथ चुकवली तर नाहीच नाही, पण ओढवली वक्षस्थळाची वाखात, छाती पुढं केली. अर्जुन म्हणतो का बरं देवा? देवानी शब्द दिलाय चरण रजा, भृगूच्या चरणाची माती मला प्राप्त व्हावी. म्हणून तर हृदयी भक्तवत्सलांछन, हृदयी श्रीवत्सलांछन, मिरवी भक्ताचे भूषण, नाही तयाचा शीन, सुख धरिले लाथेचे, नाही तयाचा शीन, सुख धरिले लाथेचे. भक्ताची लाथ भगवंतानी छातीवर घ्यावी का? देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे, चरण रजाची अपेक्षा आहे. म्हणून किती दृष्टांत द्यावे. एक दिवस सत्यभामा माता उदास होऊन बसल्या होत्या. वेळ झाली आता नाही लांबवीत का? लांबू द्या, झाले थांबलंय आता त्यानं बी. बरं पावसाचं काय तर असू, खांदी भार पोटी भूक काय की असं आहे ना ते. ॲटम सांगितला नसता तर कष्ट झालं असतं, पण आता जामून म्हणल्यावर तर कुठवर आलं तर सत्यभामा माता उदास बसल्या होत्या. नारदजी आले म्हणले काय माय, कृष्णाची पत्नी उदास? सत्यभामा माता म्हणल्या त्याची बायको म्हणूनच टेन्शन आले. जगाला जे मोठेपण वाटतंय काही लोकाला त्या मोठेपणामुळेच ताण आहे ना. नारद म्हणले का बरं काय झालं? म्हणले एवढा चांगला नवरा ह्या जन्मात मिळालाय, पुढच्या जन्मात कसलं मिळतं की काय की म्हणून टेन्शन आले. पुढच्या जन्मात कृष्णपती म्हणून मिळावा यासाठी मी काय करू? नारद म्हणले जे पुढं मिळावं वाटतं ती या जन्मात दान करावं, म्हणजे कृष्णाचं दान कर. सत्यभामा म्हणली महाराज ही मालबी असा आहे की ह्याला कोण सुद्धा घेत नाही. खरंच आहे ना, जगात देव कोणाला पाहिजे?
प्रत्येकाला पाहिजे ती पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, पैसा पाहिजे, मान्यता पाहिजे, लौकिक पाहिजे, अन्य गोष्टी पाहिजे. देव कोणाला पाहिजे? व्यावहारिक संसारिकाचं स्वडाच. परमार्थिकात तरी देवाची लालसा कोणाला आहे? कोणी म्हणेल आम्हाला भेटावा देव. देव भेटल बाबा, पण सगळं दिवाळं निघल संसाराचं. लेकरं बाळ मरून जातील, वाटुळं होईल आणि मग देव भेटल. कोण तयार आहे? देवाची खूण आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसारासी. देव काय? देवाची खूण करावे वाटोळे. देवाचा नियमच आहे वाटोळं केल्याशिवाय भेटत नाही. वाटोळं केल्याशिवाय भेटत नाही म्हणजे भक्ताला देवाला माझं म्हणण्या व्यतिरिक्त माझं म्हणायला जगात काही शिल्लक ठेवत नाही. अकिंचन करून टाकतो भक्ताला. यो दुर्लभो अकिंचन गोचरोण्येही. त्या व्रतचतुश्लोकीच्या सुरुवातीला वृत्रासुर इंद्रदेवाला म्हणतो की अकिंचन गोचरोण्येही. हा परमात्मा अकिंचन गोचर आहे, त्यामुळं भक्ताच्या जीवनातल्या त्रिवर्गाचा नाश करतो आहे ना. तिथं ते सगळं आपण पाहिलं कथेत बऱ्याच वेळेला. त्याचा विचार तुमच्या ध्यानात आहे? म्हणा. आता सलगऱ्यात कितीतरी वेळा आपण चतुश्लोकीवर विचार केलाय ना वृत्रासुराच्या. बरं ठीक आहे, कुठवर आलतं आपलं? सत्यभामा म्हणली कुणाला देव पाहिजे? नारद म्हणले जी जगात चलत नाही ते आमच्याजवळ चलतंय. आणि खरंच आहे महाराज. जी पोरं कशातच कामाला येत नाहीत त्याला लोक वारकरी शिक्षण संस्थेत घालतात. न चलायचा माल आमच्या नशिबाला, परमार्थिकाच्या नशिबाला. असंच आहे की. एक बाई महाराजाकडे गेली, म्हणली महाराज माझ्या लेकराला तुमच्यावनी महाराज बनवायचं. महाराज म्हणले बाई सोपं नाही. महाराज बनणं सोपं आहे का? शास्त्राचा अभ्यास करावा लागतो, दांडोळा घ्यावा लागतो, शास्त्राची दिशा प्रवृत्ती कळावी लागते, कुठल्या अभंगाची प्रवृत्ती काय आहे हे कळावं लागतं. शब्द तर सारखे दिसतात पण अर्थ बदल असतात. माझे पाय तुझे डोई तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय देवाला म्हणतात माझे पाय तुझे डोई. आता ह्याचं कसं लावायची संगती? काही बी सांगितलं लोक ऐकते त्यात संशय नाही. तुम्ही तर काय लई यावं का म्हणा, काही बी ऐकणारच की तुम्ही. पण याचा अर्थ असा नाही की कीर्तनकारानं तसं करावं, अजिबात नाही. अत्यंत प्रामाणिकपणे अभंगाचा दांडोळा घ्यावा, खूप अभ्यास करावा, केला पाहिजे. जोपर्यंत खूप अभ्यासाने एखादा अभंग प्रत्यक्ष होत नाही तोपर्यंत आहे त्याच्यावर चालवावं, अडचण नाही. पण अर्धवट काहीतरी करून काहीतरी सांगू नये. एका कीर्तनकाराने कीर्तनात सांगितलं म्हणे सौराष्ट्र शब्द आला. सौराष्ट्र म्हणजे जसं युनायटेड किंगडम आहे UK, जसं कसं आहे ते USA आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तसं सौराष्ट्र म्हणजे 100 राज्य मिळून एक निर्माण झालेलं सौराष्ट्र आहे. UAE जसं आहे, UK जसं आहे, म्हणजे अनेक देश मिळून काही देश तयार झालेले आहेत ना, अनेक राज्य मिळून. तसं सौराष्ट्र म्हणजे 100 राज्य मिळून होतं, त्याचं नाव सौराष्ट्र. असं आहे का? ते गुजरातचं नाव आहे असं नाही. प्रामाणिकपणानं अभ्यास करावा लागतो, सोपं नाही. माय महाराज म्हणा. माय महाराज म्हणले बाई एवढ्या अवघडात पडण्यापेक्षा पोराला काहीतरी कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर असलं काहीतरी कर. बाई म्हणली महाराज करून बघितले, 3दा नापा झाले 12वीतच, कवा कलेक्टर व्हाव हे ना. महाराज म्हणले मग बाई त्याला एखादा व्यापार व्यवसाय टाकून दे. ती बी केले म्हणली महाराज. ह्यानं लाखाचे 12,000 करू वर्षाला. मग बाई सरळ सरळ त्याला 10-5 म्हशी घेऊन दे. म्हशी येळवर म्हशी राखील, दूध इकल, शेतात काम करील, भजन करील, कीर्तन करील, वारी करील. म्हणले महाराज ती बी करून बघितली. म्हशी चरायला कुठं बी सोडलाले, झोपलाले, रोज एकाचं भांडण आणलाले. महाराज म्हणजे बाई ह्याला शिक्षणाची अक्कल नाही, व्यापाराची अक्कल नाही, याला साधं म्हशी राखायची अक्कल नाही. बाई म्हणली म्हणून तर महाराज बनवायचा आहे. म्हणजे कुठंच न चालायचं. ही बिघडलेल्या गाड्या जसं मेकॅनिकच्या गॅरेजला असतात का तसं
नारद म्हणले कुठंच न चालायचा माल आमच्याकडे चलतो म्हणे, घेऊन ये तुझ्या कृष्णाला दान कर. आणि खरंच आहे, कुठंच न चालायचं महाराजाजवळ चलतं का नाही? कुठल्याच दुकानात न चाललेली नोट महाराजाच्या दक्षिण्यात. सत्यभामेनं संकल्प केला, नारदांच्या हातावर सोडला. माझा पती मी आपल्याला दान करते हा संकल्प. नारदाने तो ओला हात घेतला. देवाला पत्ता नाही याचा. देव दरबारात बसलेले, राजदरबारात. नारद गेले म्हणजे ए कृष्ण उतर खाली. एरवी आल्यावर प्रणाम म्हणणारे, आवे जावे बोलणारे नारद आज अरे तुरे बोलू लागले. देवाच्या लक्षात आलं काहीतरी लिहिलाय. देव पटकन खाली उतरले, नारदाला प्रणाम केला आणि सांगितलं बोला नारदा. काही नाही म्हणे, आता तू माझा गडी आहेस, मी तुझा मालक आहे. तुझ्या बायकोनं मला दान केलं आहे तुला. देव म्हणले चला तुमच्या मागं, आता मालक सांगल ती काम. सेवके करावे, सेवकाचं कामच आहे की मालकाचं ऐकत राहावं. चला पुढं मी चलतो तुमच्या मागं. नारद पुढं निघाले. देवाने बोलता बोलता सांगितलं नारदा तुमच्याजवळ असलेलं गबाळ द्या की म्हणे माझ्याकडे. गड्याचं कामच आहे मालकाचं, ओझं वाहावं. नारद म्हणले म्या बिन गबाळी बुवावं. गबाळाच्या भानगडीत पडलं नाही म्हणून तर तुझी भेट झाली. अनेक नका पडो पडो येते थोरी नागवण, किंवा पुढे आहे थोरी. मी माझ्याकडे गबाळ नाही म्हणले. बरं पहिलं कीर्तन आहे दिवसातलं, तिसरं चौथं असतं तर 2 कीर्तनाचं गबाळ तुझ्याकडे दिलं तर असतं. माझ्याकडे गबाळ नाही. देव म्हणले तसं कसं चालतंय? ते विना चिपळ्या आहे की म्हणले ओझं ते द्या. नारद म्हणले देवा हे तर मुख्य भांडवल आहे, हे देऊन जर तुझं सेवक पण सिद्ध करायचं असेल तर देणार नाही. कारण हेच जर तुझ्याकडे गेलं तर तू सुद्धा हातून जाशील. जोडला तो हातीचा दुरी होशी. हे शब्द ऐकले. देव म्हणले मग चप्पल काढा पायातले. पादुका खडाव. नारदाने त्या खडावा काढल्या. देवाने हातात घेतल्या का मका पायात घातल्या का? सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका, चाले पादुका धरोनी चाले पादुका. भामादान करी उजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका. हे सत्यभामा करी उजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका. सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका. भगवंतानी त्या पादुका डोक्यावर घेतल्या आणि चालू लागले. पुढे इतिहास आहे सगळा. सगळ्या बाकीच्या बायका पळत आल्या. म्हणले नारदा आमच्या मालकाला कुठे घेऊन चालले? नारद म्हणले तुमचा मालक होता, आता माझा गडी झाला. बाय आमल्या कसं काय? हे म्हणले सत्यभामेच्या सहीनं. बाकीच्या बायका म्हणल्या तुम्हाला माहीत नाही काय की नियम? सार्वजनिक मालमत्ता एकाच्या सहीनं तुमची कशी होईल? 16,108 लोकांची मालमत्ता आहे, एकट्या सत्यभामेच्या सहीनं तुमची कसं काय झाली? मग पुढचे गणित आहे. याच्या वजनाचं मला सोनं द्या आणि तुमचा देव सोडवून घ्या. आणि मग किती सोनं दिलं गणित नाही. पण भगवंताचं पारडं जडच होतं. पण नारदांनी हा नियम घालून दिला की सोनं घ्या आणि देव द्या. आणि कीर्तनकारांनी तीच परंपरा पुढं सुरू ठेवलेली आहे. असं जास्त काही बोलायचं नाही. आता आद्य कीर्तनकारांनी ते केलं म्हणल्यावर आता पुढच्या कीर्तनकारांनी केलं तर काय दोष आहे का? तो आहे की नाही? आता ते अधिकारी होते म्हणून साक्षात देव घ्या आणि सोनं द्या. आता जरा जेमतेम आहे म्हणून पाकिट द्या आणि कीर्तन घ्या. देवस्वरूप असणारं ज्ञान घ्या असा त्याचा अर्थ आहे. असो मला सांगायचं काय, सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका. भगवंतांनी नारदाच्या पादुका डोक्यावर वाहिल्या का? देवैची रज चरणाची माते. नारदांच्या चरणरजाची अपेक्षा असल्यामुळे चरणीचे रज वंदी शूळ पाणी नाचते कीर्तनी त्यांचे माथा. अंघ्री रेणुभी भागवत एकादश स्कंदात आलेला शब्द आहे बघा. निरपेक्षम निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शिनः
अनुव्रजाम्यहम नित्यम पूये यत्यंग्री रेणुभिः. भक्ताच्या चरणरजाची अपेक्षा भगवान सांगतात उद्धवा मला आहे. याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ एवढाच आहे की भक्ताच्या चरणरजाची अपेक्षा देवाला आहे. देव इच्छी रज चरणाची माती धावत चालती मागे मागे काय त्यावरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओ घनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या यथावकाश. अभंगाचा थोडासा विचार केलेला आहे. सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तसा थोडासा विचार केलेला आहे. झालेली सेवा सद्गुरुनाथ पंढरनाथाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. खूप मोठ्या आवडीनं सर्व परिवार आणि सर्व भक्तांच्या याच्यातून झालेलं हे आयोजन खरं तर खूप मोठा भाग्याचा हा क्षण आहे की निमित्त अण्णायत ज्ञानू आहे, परंतु इतका मोठा उत्सव आपल्या सलगरा ग्रामामध्ये होतोय. तसं तर या सर्व जुन्या मंडळींनी उभा केलेला आपला भगवान श्री महादेवाच्या यात्रेचा जो महोत्सव आहे तोही अगदी शानदार पद्धतीनं सलगऱ्याकडून होतोच आहे. आता आपल्या पंचक्रोशीमध्ये आदर्श घ्यावा असा उत्सव आपल्या सर्व भाविकांकडून संपन्न होतोच आहे. आणि त्यात हा एक काय म्हणावा तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती. मुकुट सोन्याचा आहे आणि त्याच्यात जसं हिऱ्याचं कोंदण द्यावं तसा हा एक उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. अण्णांनी केलेल्या जीवनभराच्या संत सेवेचं हे फळ आहे की एवढे वारकरी वैष्णव या ठिकाणी इतक्या प्रेमानं आलेले आहेत. आता खरं पाहायला गेलं तर जर यादी वाचली महाराज मंडळीची तर किती महाराज मंडळी आहेत. साक्षात अण्णावर ज्यांचं प्रेम आणि अण्णांनी ज्यांना प्रेम दिलं अशी जुनी मंडळी सगळी आहेत. तसं पाहायला गेलं तर आदरणीय अभंग महाराज सहजासहजी त्यांचं कीर्तन नसल्यावर कुठल्या सप्त्यात हजेरी लावित नाहीत, परंतु कीर्तनाला उपस्थित झाले आणि आज आलेत म्हणजे उद्या सहित आलेले. खऱ्या अर्थानं ते कशामुळे आले तर अण्णावर असलेलं त्यांचं ते प्रेम आहे, अण्णांनी त्यांना दिलेलं ते प्रेम आहे. हां, तर मोठ्या बाबांपासून म्हणजे मारुती बाबापासूनचा हा लळा असलेली ही सगळी मंडळी आहे. इकडं रामभाऊ आहेत, स्वतः साहेब आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण नंदू महाराज पांचाळ. आता ही सगळी अण्णावर आणि ज्ञानावर प्रेम करणारी सगळी मंडळी आहे. आदरणीय महेश महाराज भांदरगे, आता ते आपल्या सलगऱ्यात जास्त त्यांचा हे नाही, पण त्यांचंसुद्धा खूप निष्ठेनं भगवत सेवा करण्याचा भाव असतो. महाराजांची उपस्थिती आहे. आता बकर राहतील नाव आहे की नाही. आदरणीय डाके साहेब आहेत. ही सगळी मोठी मोठी मंडळी आपल्या या उत्सवामध्ये उपस्थित आहेत. ज्यांनी अण्णाला पाहिलं ते सगळे इथं आहे. ही महाराज मंडळीतली ही सगळी मंडळी आहे की नाही. आदरणीय भूषण महाराज आहेत. का इकडं बघितल्यावर तर काय शंकर महाराज कदम, शंकर महाराज पवार, भूषण महाराज, रामकृष्ण महाराज आहे की नाही. ही सगळी मंडळी आहेत. आता कोण राहू लागलं का? नाही, महाराज मंडळीतलं कोण राहू लागलं का असं म्हणायचं. ही सगळी मोठी मोठी मंडळी आहेत आणि एका कार्यक्रमाला आम्ही दोघं म्हणजे बाबा आणि मी असणं ही खूप कमी वेळेला घडणारा प्रसंग आहे. पण स्वतः बाबा आहेत. ही सगळी मंडळी का आहेत हो, त्याचं एकच कारण आहे की अण्णांवर असलेलं, असं नाही की आता जरा निवांत आहेत म्हणून आले. ही सगळी ही त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचं हे प्रत्यक्ष दर्शन आहे. डाके साहेबांच्या मागं सध्या पंढरपुरातला खूप मोठा व्याप आहे, तरी आलेत. त्याच्यातून मार्ग काढीत आले. ही सगळी मंडळी आहेत आहे की नाही. आणि ही सगळी महाराज मंडळीतली झाली. आता कलाकारांचं म्हणलं तर मग आता काही बोलायचं कामच नाही. कलाकार म्हणजे तसे कलाकार नाही बरं, मी मगाच सांगितलं, ज्यांच्या कलेचा पाया भगवत भाव आहे, भगवत भक्ती आहे, अशी ही सगळी मंडळी आहेत. आदरणीय बळीभाऊ, आता खरं तर सर्व गायकांनी ज्यांना डोळ्यापुढं ठेवून आपला परमार्थ करावा असं ज्यांचं जीवन आहे, किती अंतरंग भावनेनं हा यांचा परमार्थ आहे. इकडं बघायला गेलं तर चळकर गुरुजी आहेत आहे की नाही.
गुरुजींचा आता कसं आहे ते डोळसपणातला परमार्थ आहे त्यांचा. एखादी गोष्ट कीर्तनकाराची नाही पटली तर त्यांना काही मनीत बसत नाहीत, पण ते लक्षात घेतात की आपल्याकडे हे नसायला पाहिजे, असा डोळसपणातला परमार्थ. ही सगळीच मंडळी मोठी मोठी मंडळी आहेत, हे की नाही. अण्णाभाऊ आहेत, इकडं रामभाऊ तर पूर्ण वेळ आहेत, हे की नाही. किती सहज स्थिती महाराज. आम्ही सप्ताहामध्ये रात्रीच्या वेळेला उगा आपलं मजा करीत बसलो होतो. योगेश, मी, तात्या महाराज, अजून कोण होता, आबा होता, अक्षय बाबा होते. ही सगळी मंडळी मजा करीत बसली आणि ती एकटीच आमच्यात सापडली. ही सगळे खोंडण एक म्हणजे असं जास्त वयाचं असं म्हणायचं आहे मला. पण आमच्यात तेवढंच मिसळून तेवढा आनंद घेणं हे म्हणजे खऱ्या अर्थानं ही सगळे गुण घेण्यासारखे आहेत. दत्तप्रभूंनी जे म्हटलेलं आहे की नाही, गुरुशी आले अपार पण हे जग संपूर्ण गुरु दिसे. आणि ही गोष्ट तर सद्गुरु कृपेनं मला खूप लाभदायक आहे की अशी सगळी ज्याच्याकडून जे जे घेता येईल ते सगळी भोवताली मारुती बाबांनी ठेवलेली आहे. तू चुकू नको हे सांगण्यासाठी, आहे की नाही. चुकला तरी असं असायला पाहिजे, तसं असायला, ही सगळी मंडळी आहे. आणि मग ज्यांनी मारुती बाबांना आबांची सेवा केली, बाबांची सेवा केली, पुढं प्रल्हादांनाची सेवा केली, बाबांची सेवा केली, ना आता आमच्या कीर्तनात उभे राहतात असे बसू आप्पा, रामभाऊ, ही सगळी मंडळी तशीच आहे. मागं बघितलं तर रवळ्यांना किती महाराज, किती मोठी सेवा आहे त्यांची तर, आहे की नाही. किती पिढ्या, 4 झाल्या ना, 4. मारुती बाबा, त्यानंतर अण्णा, त्यानंतर बाबा, ना आता मी, एवढ्या 4 पिढ्याची सेवा. ते योगेश काय तर बोलत राहतो आपला, राजकारणी लोकांना सवय असते बोलायची. नाही म्हणूनच म्हणलो तसं मी, लय लक्ष देऊन तुझ्या बोलण्यावर कोण. तर अशी खूप मोठ्या प्रेमानं सगळी जमलेली आहेत. आता कसं आहे, सगळ्यांचाच नामोल्लेख झाला पाहिजे ही गोष्ट खरी आहे. पण आता तसं जर आपण म्हणत बसलो, आहे की नाही, तर नक्की सूर्योदय झाल्याशिवाय म्हणजे हे कीर्तन संपून शेखर बाबाला उभं करावं लागेल, आहे की नाही. ही सगळी 4 पिढ्यापासून सेवा करणारी मंडळी आहे. आपले मोहन अण्णा, रामभाऊ म्हणा, ही सगळीच जुनी मंडळी, 4 पिढ्या ज्यांनी भजन केलेलं आहे, 4 पिढ्या ज्यांनी टाळ घेऊन सेवा केलेली आहे, असं हे आता खऱ्या अर्थानं तात्या महाराज आपलं भाग्य आहे की यांच्या संगतीत आपल्याला काहीतरी 4 शब्द वेडे वाकडे गाता येतात. ज्यांनी मारुती बाबांच्या संगतीत राहिले, आहे की नाही, अशी गोष्ट आहे. तर असंच सगळ्यांनी प्रेम पुढं बोधने परिवारावर ठेवावं, ज्ञानावर ठेवावं, आणि तीच भगवत भक्ती आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. आज वारकरी शिक्षण संस्थेमुळं पूर्वी होत नव्हती असं नाही, पण प्रमाण कमी होतं. संस्थेमुळं प्रमाण वाढलं, त्याचं डोळसपणा वाढला परमार्थातला. तर त्याचे अध्यक्ष म्हणजे सद्गुरू जोग महाराजाच्या रूपानंच म्हणा, संदीपान महाराज हसेगावकर उद्या येत आहेत. किती लोक येत आहेत आता कांड्या संपतील बोटावरच्या. दिवेगावकर बाबा येत आहेत, ते सहज राहणं आहे. जोग महाराजांकडून संदीपान बाबा येत आहेत. कर्माचा सिद्धांत घेऊन काडसिद्धेश्वर बाबा येत आहेत. ज्ञानोबरायांचा भक्ती सहित ज्ञान सिद्धांत घेऊन शेखर बाबा येत आहेत. किती मोठी मंडळी येत आहेत. आणि आपले सर्वांचे श्रीगुरू विठ्ठलदादा वास्कर मालक येत आहेत, गहिणीनाथ बाबा येत आहेत. ही सगळी मंडळी उद्या उपस्थित होणार आहेत. आता हे सगळे संत यावे मग आपण मंडपात यावं हे चुकीचं आहे. त्यामुळं सर्वांनी लवकरात लवकर मंडपामध्ये उपस्थित व्हावं. अर्धा तास इकडं होईल तिकडं होईल त्याचं काय असतं, पण सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती. सांगा शेवटचा. आणि विशेष आज भजन करण्यासाठी आदरणीय तुकारामजी गोसावी गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत. तर किती मोठं कौतुक आहे हे सुद्धा एक प्रकारचं.